नमस्कार मंडळी, कोकण विलेज बॉईज या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आलो गावी येण्याचं खास कारण म्हणजे आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही आज पुन्हा आमच्या आठवणी जाग्या करणार आहोत. आणि आम्ही ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेत लहानाचं मोठं झालो, आमच्यावर संस्कार घडले, ज्या शाळेत आम्ही 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण घेतलं, त्या शाळेत आता आम्ही चाललेलो आहोत. माझ्यासोबत आहे शक्ती भाऊ आहे, इकडे आपले मेंबर्स आहेत. ओमी पण आलाय मुंबईवरून खास. लहानपणासारखी घाई झाली आहे. हा, लेट झालाय मुंबईवरून येताना, त्यामुळे खूप घाई झालाय. प्रभात वगैरे झाली असेल वाटतं. असं प्रभात झाली. आता पाऊस पण आहे, थोडासा डिले झालाय ना, प्रोग्राम थोडासा लेट झालाय. सर्वप्रथम या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या हा आता देशाला स्वातंत्र्य 80 वर्ष झालेली आहेत. आणि आम्ही लहानपणी असंच भाषण बोलत असतो नेहमी. पहिलं कागद वगैरे घेऊन त्याच्यामध्ये अध्यक्ष माशे, गुरुजीन वर्ग, आम्ही इथे बसलेल्या बालमित्रांनो. नंतर आम्ही अशा भाषणाला सुरुवात करतो. सो हे आता आपल्याला मुंबई मंडळातून काहीतरी भेटवस्तू दिलेली आहे आपल्या गावच्या मुलांसाठी. कॅडबरी आहे मला वाटतं. पहिल्यापासूनच मुंबई मंडळाकडून भेटते चॉकलेट. जेव्हा आम्ही लहान होतो 20-25 वर्षापूर्वी, तेव्हा सुद्धा आम्हाला असे मिळायचे. आता सुद्धा तीच परंपरा अजून चालू आहे. तेव्हा जास्त मला ते लिंबाच्या गोळे, लिंबूच्या गोळ्या असायच्या, पण कधी चिपकलेल्या कधी कधी खायला लागायच्या आम्हाला. त्याच्यामध्ये ती मजा होती ती खूपच. त्यावेळेचा अनुभव खूपच छान होता त्याच्यामधली मजा. आणि आता मला वाटतं खूप शाळेत 20-25 वर्षांनी योगायोग असा आला आहे की आम्हाला आमच्या म्हणजे एक चॅनलच्या निमित्ताने का ना म्हणूया की आम्हाला पुन्हा स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या शाळेसाठी म्हणजे टाईम हे झालं की टाईम मिळालं किंवा. आणि आता आम्ही इस्त्री करून कपडा मुंबईतून आणलोय. पहिला आम्ही त्यात तांब्यात इस्त्री करायचो, तांब्यात निकारे टाकून, असं म्हणजे प्रॉपर तांब्या घेऊन त्यात निकारे टाकून जो शाळेचा शर्ट असतो त्याच्यावर फिरवायचो. त्यावेळेला एका साईडची तर एका आपल्या शर्टाच्या साईडचा इस्त्री होती, दुसऱ्या इस्त्रीचा करेपर्यंत तो तांब्याचा तो निकारा थंड व्हायचं, तो निकारा राहायचं. आता आपण शाळेत पोचलो आहे. शाळेचा नजारा दाखवतो. आता खूप बदल झाला आहे शाळेमध्ये. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा खूप इकडे म्हणजे आम्ही खो खो, कबड्डी वगैरे खेळायचो. इकडे हा पटांगण मोठा होता, बाबडीचं झाड होतं, झाड भरपूर ठिकाणी होते. तर आता शाळेत आलो आहे. हे आपल्या विद्यार्थिनी आहेत. हे कुठल्या आहेत? आपल्याच गावातल्या आहेत. ही मला बाहेरची वाटते. कुठल्या? हरिवरती. नाव काय? हां हां. ह्या आपल्या गावातल्या महिला मंडळी आहेत. तिकडे कार्यक्रम चालू आहे, तर आपण पाहू शकता. हे भाऊ नाव सांग. आता 8वी शिकतो. 8वीला शिकतो. तू? रुद्र शिकेत चरगे, आता 6वी. अथर्व रणजित चरगे, आता 6वीला शिकतो. रियान परदेश, ते आता 5वी. तुझे पप्पा आले आहेत मुंबईवरून, माहिती आहे ना, खाऊ जाणार आहे. हे तुझं नाव सांग. अर्णव अंकुश सरकटे. कितीला आहे? 6वी. कितीला? दुसरी. हे बाबू तुझं नाव? सुबोध. पूर्ण नाव सांग. सुबोध शैलेश तांबे. कितीला आहे? 6वीला. ते नाव सांग. श्रीशांत संजयकडे, आता 7वी शिकतो. ते मला सांगा, इथल्या किती जणांनी भाषण घेतलेला? सर्वांनी घेतलं ना? एकाच पॅसेज मला घेतला ना? जा मोठा पण आहे. हे एकच भाषण किती जणांनी घेतलेला? एकच भाषण किती जणांनी घेतलेला? वेगवेगळं घेतलं. आमचा उमेद दादू आहे, मुंबईवरून आला आहे खास. गावचं शिक्षण कसं असतं ते अनुभवायला. कसं वाटतं उमेदला? चांगलं वाटतं. तो भाषण नाही केलंच, पण इकडे शाळेतल्या मुलांना आहे ना छत्र्या मुंबई मंडळाकडून घेतले आहेत, तर त्या वाटण्याचं काम चालू आहे.
सकाळी आम्हाला लवकर पोचायचं होतं कार्यक्रमासाठी, कारण की आमचा हा पाहायला गेला तर म्हणजे आम्ही 7वी शिकला, आमचं 1ली ते 7वी शिक्षण इथेच झालं. त्याच्यानंतर कित्येक वर्षानंतर हा काळ आम्हाला अनुभवायला मिळाला की पुन्हा आपण परत एकदा सफेद शर्टामध्ये आपण पुन्हा ते दिवस जगणार आहोत. आपण आता हाफ पॅन्टची फुल पॅन्ट झाले, पण आम्हाला ते जगायला ते अनुभवायला खूप आवड. तर आज आपल्या भारत स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण झाली. तर सर्वप्रथम आपल्या जे भारताचे सैनिक आहेत आणि दुसरे म्हणजे किसान आहेत त्यांचं सुद्धा माझ्यापासून अभिनंदन. थोडंसं मागे वा. हां बस बस. स्थलांतर आहे आपल्या गावात सर्वांनी मान्य केलंच पाहिजे. स्थलांतर आहे ते स्थलांतर थांबवण्यासाठी आमचे पोलीस पाटील नेहमी बोलत असतात की स्थलांतर थांबवा, स्थलांतर थांबवा. परंतु त्यासाठी सुद्धा काही बेसिक सुविधा गावामध्ये उपलब्ध होणं आवश्यक आहे, रोजगार आवश्यक आहे, शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग होणं आवश्यक आहे. मी यांना पण विनंती करतो, त्यांनी जसं एक छोटासा लघु उद्योग सुरू केला, परत त्यांनी प्रयत्न केला, संधी असते, प्रयत्न केला तर नक्कीच काही ना काही आपण करतो. तसं आपल्या गावात स्थानिक स्तरावर आपल्याकडे काजू, आंबा, नारळ, सुपारी वगैरे आहेत. त्याची प्रक्रिया उद्योग जर ग्रामस्थांनी मिळून केले, भात शेतीमध्ये काही नवीन प्रयोग केले, आंब्यामध्ये केले, तर नक्कीच मला वाटतं स्थलांतराचं प्रमाण थांबू नाही शकत, परंतु कमी नक्कीच होईल. आणि त्या दृष्टीने गावं टिकतील. गावं टिकली म्हणजे आपल्या गावची संस्कृती टिकेल, आपली होळी साजरी होते, शिमगा साजरा होतो, गणपती उत्साह साजरे होतात. आज मुंबईकडे येतात, गणपतीला येतील, शिमग्याला येतील, पाहुण्यासारखे येतो आपण, त्यांना पाहुणा म्हणून स्वागत करत असतो. तर माझी अशी इच्छा आहे की पुढील काही 10 वर्षामध्ये असेल तर बरीचशी मंडळी आपल्या गावाची नाव जोडतील आणि आपल्या गावातच काहीतरी नवीन उद्योग व्यवसाय सुरू करतील. त्यासाठी सर्व तरुण मंडळी जी आहेत आपण मुंबईकर, त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि गावच्या विकासामध्ये मुळात कोकणामध्ये एक अशी खूप छान गोष्ट आहे की गावं अजून एकत्र आहे, समाज एकत्र आहे आणि त्या समाजातून एकत्रित राहण्यापासून ही गोष्ट झाल्यामुळे संस्कृती टिकवणे आणि संस्कृती टिकल्यामुळे आपला देश सुद्धा या ठिकाणी टिकलेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्वजण देशाच्या विकासात सहभाग घेतच असतो, आपल्या आपल्या परीने आपण सहकार्य करत असतो. सर्वांनी यापुढे असं सहकार्य खास करून शाळेला ठेवा, ग्रामस्थांना ठेवा, आपल्या गावच्या सुखदुःखात सहभागी व्हा. जरी आपण मुंबईला असला तरी वेळात वेळ काढून छोटे मोठे कार्यक्रमाला नक्की आपण या ठिकाणी उपस्थित राहा. आज सर्वजण मुंबईकर आम्ही पण वाट बघत होतो, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वजण तुमचंही मी स्वागत करतो. आणि आपण उपस्थित राहिल्यात आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचे या ठिकाणी आभार मानतो. माझे सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, तसेच सर्व मान्यवर आणि माझे विद्यार्थी मित्र सर्वांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मोठ्या सगळ्यांनी एकदा थँक्यू म्हणा. ओके. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. मंडळी, आजचा व्हिडिओ 15 ऑगस्टचा होता. 15 ऑगस्टच्या निमित्ताने गावी आलो आम्ही. तर आपले मित्र काही थोडे लेट आले, मी आदल्या दिवशी आलो होतो आणि आम्ही शूटिंग ॲक्च्युली आपल्या त्या दुसऱ्या फोनमध्ये आम्ही करतो गोप्रोमध्ये. तर तो आमच्याकडे कॅमेरा तोपर्यंत आलाच नव्हता आणि आम्हाला सगळं शूट नाही करायला मिळालं. पण आम्ही 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये खास करून कशासाठी येतो की बाबा 15 ऑगस्ट पण आहे आणि सुट्टी रविवार पण येते आणि आमच्या गावातले तर मुलं खूप कमी आहे शाळेमध्ये, त्यांनी पण छान भाषणं केली, सांस्कृतिक कार्यक्रम असतात, ते डान्स वगैरे पण होते. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्ताने आमचं जेवढं काय आहे ते दाखवायचा प्रयत्न केला, शाळा वगैरे
तिथले शिक्षक वर्ग आहेत ते पण आमच्याशी चांगले, आम्ही त्यांच्याकडे बराच टाइम बोलत होतो. बरोबर. आणि आम्ही ते आमच्या अगोदर पण जे गुरुजी होते त्यावेळेला आम्हाला त्यांना शिकवलं, त्यांची बी आम्ही काही गोष्टी होत्या त्या आमच्या या नवीन सराबरोबर शेअर केल्या. त्यांनी आताची कंडिशन काय आहे, मुलांची वगैरे किती आहेत, मुलं स्थलांतर वगैरे करतात, काय करतात, रिझन वगैरे काय आहे, त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं डिटेल यांच्या मध्ये. आणि एवढ्या वर्षांनी आम्ही भेट दिली त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं, खूप आमच्या मराठी शाळेमध्ये. मुंबई मंडळाने आमच्यासोबत छत्र्या दिल्या त्या सुद्धा वाटप केल्या. छत्र्या दिल्या, त्या वाटप केल्या, मुलांना पण म्हणजे खुश वाटलं ते एकदम. शिक्षकांना पण दिले आणि ओव्हरऑल असं पूर्ण छान झालं. तिथे नाश्ता पण होता. त्यानंतर मग आम्ही जवळपास 1 तास तरी आम्ही गुरुजींशी चर्चा करत होतो. मार्गदर्शन खूप छान दिलं, मार्गदर्शन खूप छान चांगलं केलं त्यांनी. म्हणजे सांगितलं कसं काय बाबा गावाकडे काय आहे नाही, मुलांचं आता काय, त्यांच्या गावाकडच्या वार्ता, आम्ही इकडे काय करतो शेतीबद्दल, या गोष्टी बऱ्याच झाल्या चर्चा आणि ओव्हरऑल मस्त वाटलं. तर तुम्हाला सगळं काही दाखवायला नाही मिळालं आहे, पण आम्ही येऊन तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे. म्हणजे कसं होतं आपल्या व्हिडिओमध्ये जास्त तुम्हाला असं दिसतं की आम्ही गावी जातोय आणि काहीतरी पार्ट्या करतोय, एन्जॉय करतोय, मजा मस्ती, नुसतं हे नाही. गावी येऊन पण आमच्या बॅकग्राऊंडला काही ना काहीतरी असतं आणि कधी कधी आपले बऱ्याच गोष्टी कल्पनेमध्ये असतात. सगळ्याच गोष्टी आपण अगोदरपासून सांगत नाही काही. आमच्या बऱ्याच गोष्टी प्लॅनिंगमध्ये अशा आहेत की आपण भविष्यात काय काय करू इकडे. आणि आम्ही व्हिडिओ पण असं करतो की लोकांना एंटरटेनमेंट होईल. नुसतं आपण काहीतरी करतोय आणि सांगा नुसतं भाषण दिलं तर लोकांना कधी कधी बोर पण होतात. लोकांना काहीतरी करमणूक असेल ते जास्त बघायला आवडतं. आणि आता सोशल मीडिया असंच आहे ना, कमी वेळामध्ये जास्त काहीतरी मजा वाटली पाहिजे, एक संदेश गेला पाहिजे ते कुठल्या तरी बघतात. आपल्या असं म्हणजे व्हिडिओमधून की काहीतरी असं असेल ना, नवीन काहीतरी एक संदेश आपला संदेश तर्फे एकदा गेला पाहिजे. ओव्हरऑल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर शेअर करा, करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.